मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। तर आज आपण कंटोळीची भाजी कशी बनवायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही कंटोळी ही एक रानभाजी आहे आणि ही औषधी आहे आणि यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेली ही अशी कंटोळी रानभाजी आहे। मधुमेहावर रामबाण आहे, परत डोळ्यांच्या विकारावर रामबाण ही अशी आहे। तर ही बघा भाजी ही अशी असते बघा, काटेरी स्वरूपात। कोवळी पण एवढी पण असते, याच्यापेक्षा मोठी पण असते। तर ही कोवळी असेल तर ती चांगली असते शिजायला वगैरे आणि अशी काटेरी स्वरूपात असते। तर आता ही मी स्वच्छ पाण्याने 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण ही म्हणजे कशी हे करायचं, म्हणजे जर कोवळी असतील तर बिया त्या घेऊ शकतो आपण, जर जास्त जर जून असेल तर बिया ह्या टाकून द्यायच्या। आता मी पाण्यात 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। ही बघा भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतली। आता आपण कशी चिरायची ते आपण पाहूयात। आणि ही भाजी मार्केटमधून आणल्यानंतर 1-2 दिवसातच करायची, कारण ती जास्त दिवस ठेवली तर ती पिकते, त्यामुळे लवकर करून टाकायची। चला तर आपण कशी कापायची ती पाहूया। हे बघा, आता ही बघा ही भाजी आहे, ही आपण ही बघा ही अशी कापायची। हे इथून हे त्याचं देठ काढून टाकायचं आणि मधोमध असं चिरून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बिया काढून टाकायच्या, कारण ही जरा जून वाटते। मग कोवळे एकदम छोटे असतात त्यांच्या बिया नाही काढल्या तरी चालते, ते शक्यतो काढूनच टाकायच्या। हे बघा, ह्या बिया अशा कटरच्या साह्याने काढून टाकायच्या किंवा चमचा पण तुम्ही घेऊ शकता आणि हे असं काढून टाकायचं आहे बघा। हे बघा, कटरच्या साह्याने येतात ते पटकन, जर असं हे असं करावं लागतं। हे बघा, हे असे बिया काढून टाकायच्या। हे बघा, अशा पद्धतीने मी ना सर्व कंटोळीच्या बिया सर्व काढून घेते आणि चिरून घेते आणि असे चिरायचे दाखवते तुम्हाला। अशा उभ्या चिरायच्या अशा। हे बघा, हे बघा, ह्या अशा चिरून घ्यायच्या। हे बघा, असे तुकडे असे उभ्या चिरायचे। तुम्हाला आडवं हवं तर आडवं पण चिरू शकता। हे बघा, हे असं चिरून घ्यायचे, पण जास्त मोठे पण नाही, असे पातळ, म्हणजे शिजायला लवकर होते। म्हणजे शिजायचे पण प्रोसेस चांगली होते। हे बघा, अशा पद्धतीमध्ये सर्व मी कंटोळी सॉफ्ट करून घेते आणि चिरून घेते। ही बघा, कंटोळी चांगली स्वच्छ धुवून चिरून घेतली। 2 कांदे घेतले। आता ह्या भाजीसाठी कांदा जरा जास्त लागतो। 2 कांदे चिरून घेतले, 1 टोमॅटो, हिंग, मोहरी, खोबरं, कोथिंबीर, चण्याची डाळ आणि आपला मालवणी मसाला आणि तेल, एवढ्याच साहित्यात बनवून ही आपली भाजी तयार होणार। चला तर आपण फोडणी द्यायला सुरुवात करू। पॅन गरम झालाय बघा, आता आपण तेल टाकून घेऊ। तेल छान गरम झालं की आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकून देऊ, हिंग, मग हा ठेचलेला लसूण मी सांगायला विसरले, तुम्हाला हवं असतं तर घालू शकता, स्किप केलं तरी चालेल, पण लसूण जरा स्वाद चांगला येतो म्हणून लसूण टाकून घ्यायचं। लसूण जरा लालसर होईपर्यंत जरा परतून घ्यायचं। लसूण हे झाली भाजली की आपण हे मग कांदा टाकून घ्यायचा आणि चांगली परतवून घ्यायची। कांदा नरम पडण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि कांदा लवकर शिजतो। कांदा करपवायचा नाही, फक्त थोडा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं। हे बघा, कांदा बऱ्यापैकी तांबूस झाला। आता बघा, हे आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो पण जरासा गरम करून घेऊ। टोमॅटो बऱ्यापैकी नरम पडलाय। आता आपण याच्यामध्ये मालवणी मसाला टाकून घेऊ। तुम्ही आता हे बघा, मी मसाल्यावर करते, तुम्हाला हवी तर मिरचीवर पण करू शकता, पण मिरची टाकली तर आपण हळद टाकायची। आता मी मसाल्यावर करते आणि चांगलं असं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मी डाळ फुगट टाकली होती 2 तासापूर्वी, ती आता याच्यामध्ये टाकून घेऊ। हे लवकर शिजते, 2 तास चांगली फुगली असल्यामुळे ती लवकर शिजते। हे बघा, चांगली मिक्स करून घ्यायची। चांगली परतवली की मग ही भाजी टाकून घेऊ।
चण्याच्या डाळीने चांगल्या भाजीला चांगली चव येते, म्हणून चणा डाळ अवश्य टाकायची आणि चांगली अशी परतवून घ्यायची वर खाली करून. सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि ही भाजी आहे ना 2 महिनेच मिळते पावसामध्ये, 2 किंवा 3 महिने. हे बघा असं चांगलं असं परतवून घ्यायचं. आणि आता ही आपण वाफेवर शिजवणार, पाणी घालणार नाही. त्याच्यासाठी बघा आता आपण हे झाकण ठेवणार आहे इथे आणि त्याच्यावर मी पाणी थोडंसं टाकून घेणार आहे बघा. आणि ही 2दा-3दा अशी वाफवून घ्यायची. 2 ते 3 मिनटं वाफवून ठेवायची. मग परत चेक करायची डाळ शिजली की नाही. शिजेल तोपर्यंत आपण हे 2-3 वाफा घ्यायच्या. हे बघा 5 मिनटं झाली आहेत. आता मी जरा झाकण काढून घेते, जरा सांभाळून काढायचं कारण वर पाणी असतं म्हणून. हे बघा आता आपण बघूया कितपत भाजी शिजली आहे ती बघूया. हे बघा आपण अजून शिजायला हवी आहे. हे बघा आता ह्या स्टेजला आपण ना आता खोबरं टाकून घ्यायचं. हे बघा आणि चांगलं परतवून घ्यायचं. हे बघा आता आपण बघायचं की आपल्याला आपली डाळ कितपत शिजली आहे, भाजी कितपत शिजली आहे ती चेक करायची. भाजी अजून थोडी शिजायला हवी आहे. डाळ बघूया शिजली आहे का. थोडी शिजायला पाहिजे. अजून 5 मिनिटाची मी वाफ देते. आता आपण बघितलं कितपत शिजली आहे, थोडी शिजायला हवी. आता थोडी अशी कोथिंबीर टाकून घेऊया, म्हणजे चांगला स्वाद उतरतो भाजीमध्ये कोथिंबीरीचा. तशी टेस्ट ही कडूच असते कंटोलीची. मग थोडं खोबरं आणि चणा डाळ वगैरे टाकली की छान टेस्ट येते. आता हे चांगलं परतवून घेऊ. आता भाजी थोडी शिजायला पाहिजे म्हणून 2-3 मिनिटाची परत वाफ काढून घेते. 2-3 मिनिटाची वाफ काढून घेऊ. हे बघा 2 ते 3 मिनिटं झाली आहे. तर आपण बघूया कितपत भाजी शिजली आहे परत. हे बघा अशा प्रकारे ही आपली भाजी शिजली आहे बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकता. हे बघा डाळ पण बघा किती मऊसूत शिजली आहे. हे बघा अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार झाली कंटोळीची. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवतो. अशा प्रकारे ही आपली कंटोळीची भाजी बनवून तयार झाली, जी फक्त पावसाळ्यातच अवेलेबल मिळते. ही अशी पौष्टिक अशी रानभाजी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.